जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्णमालेमधील अतिशय महत्त्वाचा भाग आहे वर्णाची उच्चारस्थाने आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यावर प्रश्न कसा येते हे खूप महत्त्वाचं आणि थोडा पाठांतराचा भाग आहे आणि कन्सेप्टचा पण आहे। आपण दोन्ही गोष्टी क्लिअर करू। वर्णाची उच्चारस्थान म्हणजे काय असते? ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखातील ज्या भागाचा त्यामध्ये जास्तीत जास्त समावेश होते त्यावरून त्या वर्णाला जे नाव दिले जाते त्याला म्हणतात त्या वर्णाचं उच्चारस्थान। वर्णाचा उच्चार करताना मुखातील ज्या भागाचा जास्त उपयोग होतो त्यावरून त्याला त्या वर्णाचं उच्चारस्थान निश्चित केलं आहे। हे जर तुम्ही एक डायग्राम पाहिली तर यावरून सर्व क्लिअर होईल। म्हणजे आता इथे बरोबर दाखवलेला आपण नासिका वर्ण काय आहे। नासिका म्हणजे नाकाद्वारे उच्चार होणारे वर्ण नासिका वर्ण, बरोबर। दंत्य, दंत्य म्हणजे काय होते? दात होते। मग आता एक एक सविस्तर आपण पाहणार आहोत। म्हणजे वर्णाची उच्चारस्थाने मूळची तशी 9 होती आणि त्यामध्ये एक आपण 10वं समाविष्ट केलं नासिका वर्ण, त्यालाच नासिक्य वर्ण म्हणतात। म्हणजे आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे? कंठ वर्ण, तालव्य वर्ण, दंत तालव्य वर्ण, मूर्धन्य वर्ण, ओष्ठ वर्ण, कंठ तालव्य, कंठौष्ठ वर्ण आणि दंतौष्ठ वर्ण आपल्याला हे पाहायचं आहे। म्हणजे एकंदरीत काही गोष्टी तुम्हाला पाठ सुद्धा करायचे आहेत आणि काही समजावून सुद्धा घ्यायचे आहेत। दोन्ही गोष्टी आपण क्लिअर करू। कुठलाही तुम्हाला यानंतर वर्णाच्या उच्चारस्थानामध्ये प्रॉब्लेम येणार नाही। नंबर 1, पहिलं वर्णाचं उच्चारस्थान आहे कंठ वर्ण। कंठ म्हणजे काय हो? कंठ म्हणजे गळा। ज्या वर्णाचा उच्चार करताना कंठाचा जास्तीत जास्त समावेश होते, बरोबर दाखवलं इथं पहा। ज्या वर्णाचा उच्चार करताना कंठाचा म्हणजे गळ्याचा जास्तीत जास्त उपयोग होते त्याला म्हणतात कंठवर्ण। हे बरोबर डायग्राम दिली, कंठवर्ण। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय शिकायचं आहे? ज्या वर्णाचा उच्चार करताना कंठाचा म्हणजे गळ्याचा जास्तीत जास्त समावेश होतो त्याला कंठवर्ण म्हणतात। इथं लिहिलं कंठ म्हणजे गळा आणि कंठाला स्पर्श करून ज्या वर्णाचा उच्चार होतो त्याला कंठवर्ण म्हणतात। मग तुम्हाला प्रश्न येते खालीलपैकी कंठवर्ण कोणता, असा प्रश्न येते। किंवा प्रश्न उलटा येते। प्रश्न कसा येते? एखाद्या वर्णाचं उच्चारस्थान देतात, क या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं, असा सरळ प्रश्न येते। कधी कधी त्या वर्णाचं उच्चारस्थान ते देतात, आपल्याला ते ओळखायचं आहे। मग कंठ वर्णामध्ये लक्षात कसं ठेवायचं? अ आ हे दोन स्वर पहा, काय म्हणत आम्ही? अ आ हे दोन स्वर। स्वर जर विचारलं कंठ स्वर कोणता असाही प्रश्न येऊ शकते। खालीलपैकी कंठ स्वराची जोडी कोणती? अ आ, बिंदास लिहून टाका। आणि या व्यतिरिक्त क वर्गातील सर्व वर्ण। मग क वर्ग लक्षात ठेवला आपण तर क वर्गात कोणते आहेत? क, ख, ग, घ आणि वाङ्मयाचा न, हे आपण वर्णमालेमध्ये शिकलो। क, ख, ग, घ, न। या व्यतिरिक्त ह हा एक महाप्राण, हा सुद्धा कंठ वर्णामध्ये येते। आणखी काही येते का? तर येते अम आ हे जे स्वरादी आहेत यामधला जो आ आहे, यामधील जो आ आहे विसर्गासारखा, हे सुद्धा कंठवर्णामध्ये येते। मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं? कंठवर्ण कसे लक्षात ठेवायचे? अ आ हे दोन स्वर, क वर्गातील सर्व। क वर्ग म्हटलं की पाची आले पाहिजे त्यात, दन दन, क, ख, ग, घ, न। या व्यतिरिक्त ह हा एक महाप्राण आणि कोणता? अम आ, त्यामधील आ जो विसर्गासारखा आहे, हे कोणतं वर्ण आहे? तर कंठवर्ण आहे। आणि जिथं पाठ करायचं ते आपल्याला पाठच करावं लागेल। ओके, क्लिअर? चला, नंबर 2 चं वर्णाचं उच्चारस्थान आहे तालव्य वर्ण। मग पहिली गोष्ट तालव्य, तालू कशाला म्हणतात हे महत्वाचं। दाताच्या मागील म्हणजे सरळ सरळ तालू म्हणजे काय असते? सरळ सरळ पहा, दातांच्या मागील बाजूच्या भागापासून पळजिभेच्या वर मधील जो घुमटाकार भाग आहे याला म्हणतात तालू। म्हणजे पहा, आपल्याला पळजीभ आहे, पळजीभ आणि दाताच्या वरील रखरखीत भाग यामधील जो घुमटाकार भाग आहे, गोल आहे का, यामधील जो घुमटाकार भाग आहे, कोणता भाग? हा तालू, हा इथं दिलेला आहे। यामधील जो घुमटाकार भाग आहे याला म्हणतात तालू। आणि ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचं टोक हे तालूला स्पर्श करते त्याला म्हणतात तालव्य वर्ण। तालव्य स्वर कोणते? तर ई ई हे दोन तालव्य स्वर आहेत। कोणते म्हणत आहोत? ई ई हे दोन तालव्य स्वर। या व्यतिरिक्त तालव्यामध्ये काही येते का? तर कोणता वर्ग येते? च, छ, ज, झ, न। काय म्हणत आहोत? मी तालव्य सांगत आहोत। च, छ, ज, झ, न, हा न, बरोबर। आणि या व्यतिरिक्त काय लक्षात ठेवायचं? य, श एवढे वर्ण हे कशामध्ये येतात? तालव्य वर्ण। तालव्य म्हणजे घुमटाकार भाग, बरोबर, राईट। मग तालव्य स्वर कोणते दोन?
इ इ हे तालव्य स्वर आहेत. कोणता वर्ग? च वर्ग. छ छ च वर्ग म्हटलं की 5 बरोबर लक्षात राहते. लक्ष दे इकडे. छ छ ज झ न आणि या व्यतिरिक्त लागून त्याला लक्षात ठेवायचं य श हे तालव्य वर्ण आहेत. तालव्य आणि दंत तालव्य यातला फरक विचारते आपल्याला, यावर प्रश्न मोस्ट ऑफली असते. तालव्य आणि दंत तालव्य. पहिले तर लक्षात ठेवा च छ झ झ हे जे 4 वर्ण आहेत हे तालव्य बी आहेत, आता आपण पाहिलं, आणि हे दंत तालव्य सुद्धा आहेत. मग यामध्ये लक्षात काय ठेवायचं? काळजीपूर्वक लक्ष द्या, इकडे तिकडे लक्ष द्या. तालव्य म्हणजे काय असते? जेव्हा च छ ज झ, पहिली तर गोष्ट हे लक्षात ठेवा, तुम्हाला जर असा प्रश्न आला च या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं असं आलं आणि तिथं पर्याय असला तालव्य तर ते उत्तर बरोबर आहे. तिथं जर दंत तालव्य असलं तेही बरोबर आहे. पण दोन्ही पर्याय असू शकत नाहीत. दोन्ही पर्याय केव्हा देतात? च छ ज झ यानं सुरू होणारा एखादा शब्द असेल आणि त्याचा उच्चार जर य युक्त असेल, यळक्याचा य, तर तेव्हा त्याला तालव्य म्हणतात. य युक्त उच्चार असेल तर त्याला तालव्य. आणि च छ ज झ न सुरू होणाऱ्या च छ ज झ चा उच्चार अयुक्त असेल, लक्षात ठेव, काय म्हटलं? अयुक्त असेल तर त्याला म्हणतात दंत तालव्य. मग बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे चुकते. लक्षात एकच गोष्ट ठेवायची, तालव्य शब्दाचा उच्चार हा य युक्त होतो बस, आणि दंत तालव्याचा उच्चार अयुक्त होतो, एवढं मात्र लक्षात ठेव. मग आता साहजिकच आहे, शब्द दिला चंद्र, आपण चंद्र म्हणत नाही, काय म्हणतो? चंद्र. मग या च मध्ये च छ ज झ याच्यामध्ये बरं, नाही तर शेवटी तुम्ही म्हणसाल मग चंद्र द्र, द्र मध्ये तवाच आला, तसं नाही. काय म्हणत आहोत? च छ ज झ याच्यामध्ये उच्चार जर य युक्त आला तर तालव्य भावा आणि अयुक्त आला तर दंत तालव्य. मग प्रश्न कसा आहे ते, चंद्र या शब्दातील च या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं? दोन्ही पर्याय राहतील, एक तालव्य बी असेल आणि दंत तालव्य, पण उत्तर मात्र एकच असेल. चंद्र आपण काय म्हणतो? चंद्र याच्यामध्ये काय येते? या च मध्ये उच्चार य युक्त होते, याला म्हणतात चंद्र. या शब्दातील च या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं होते? कोणतं होते सांगा? फास्ट मध्ये कोणतं होते? फास्ट. तर हे तालव्य होते कारण य युक्त आहे. आता इथं म्हटलं आपण कसा वाचतो हा शब्द? जल नाही म्हणत, काय म्हणतो? जल म्हणतो. आणि जल म्हटल्यावर याचा उच्चार य युक्त होते, म्हणून जल या शब्दातील ज या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं? तर उत्तर लिहावं लागेल आपल्याला कोणतं? तालव्य वर्ण. पुढचा शब्द वाचतो कसा आपण? छत्री म्हणतो का? इकडे इकडे पाय. छत्री म्हणतो का? नाही, छत्री म्हणतो. काय आलं? य, आणि य जर येत असेल तर तालव्य. आता हा जो शब्द आहे याला आपण 2 प्रकारे वाचू शकतो. पहा, दोन्ही इकडे लिहिला मी. जेव्हा दोन्ही वेळा एखादा शब्द येते आणि जर आपल्याला दोन्ही पर्याय असतील तर तेव्हा आपण ओळखायचं कसं, हे खूप महत्वाचं आहे. पहिली गोष्ट तर लक्षात ठेवा, जग म्हणतो, जग असं जेव्हा म्हणतो तेव्हा जग म्हणजे सृष्टी, हे विश्व, आणि जग म्हणजे जीवन जगणे असा अर्थ होते. मग तुम्हाला जर शब्द जग असा आला तर तेव्हा स्वतंत्र असा शब्द आला, या शब्दातील वर्णाचं उच्चारस्थान सांगा. तालव्य आणि दंत तालव्य असं निश्चित होऊ शकत नाही. एक तर तुम्हाला एखाद्या शब्दाची सुरुवात हे य युक्तही होत असेल आणि अयुक्तही होत असेल, म्हणजे 2 प्रकारे उच्चारला जात असेल, तर तो शब्द आपल्याला वाक्यात देते. उदाहरणार्थ, जग फार सुंदर आहे. जग फार सुंदर आहे असं वाक्य घेतलं. आणि दुसरं वाक्य घेतो मी, तू चांगले जीवन जग. तू चांगले जीवन जग. पहा, दोन्ही वाक्यात जग जग हा शब्द आलेला आहे, पण दोन्ही वाक्यात उच्चार मात्र दादा भिन्न आलेला आहे. पहा विद्यार्थी, लक्ष द्या इकडे. पहिलं वाक्य काय म्हटलं? जग फार सुंदर आहे. जग य आला, म्हणजे या वाक्यात ज या वर्णाचं उच्चारस्थान य युक्त आलं, म्हणजे हे काय आहे या वाक्यात? जग यामधील हे उत्तर काय येणार? तालव्य वर्ण येणार. तालव्य का आलं? कारण य युक्त उच्चार आला. दुसरं वाक्य, तू चांगले जीवन जग, काय आला? अयुक्त आला, म्हणजे या वाक्यात काय येणार? दंत तालव्य. म्हणजे मला काय म्हणायचं, जर एखादा शब्द आहे त्यातील च छ ज झ चा उच्चार हा दोन्ही प्रकारे होत असेल तर तेव्हा तो शब्द वाक्यात टाकून आपल्याला वाक्य देतात, अधोरेखित करते, दोन्ही पर्याय देतात, तेव्हा उत्तर एकच येते. जर अयुक्त उच्चार होत असेल
तर दंत तालव्य, आणि य युक्त होत असेल तर तालव्य. आणखी एखादा शब्द, हा शब्द आलेला आहे, दोन अर्थ होतात याचे, बरोबर राईट. जप, जप जर म्हणलं जप य युक्त, देवाचे नाव घेणे या अर्थानं आलं तर जप येते, म्हणजे ते तालव्य येणार. आणि जप, जप म्हणजे काय, एखाद्या म्हणतो तू त्या मुलाला जप म्हणतो, जप म्हणजे त्याची काळजी घे, म्हणजे जप हा अयुक्त आला, याला दंत तालव्य म्हणतात. काय म्हणतो, चहा म्हणतो का चहा म्हणतो, चहान म्हणतो का आपण, नाही म्हणत, चहान, एक कप चहान, य युक्त आला. चहा या शब्दातील च या वर्णाचं उच्चारस्थान काय, तालव्य वर्ण. आणि पुढचा शब्द झरा, झरा काय आलं, अ आला. झरा या शब्दातील झ, झ मध्ये काय आला, अ आला, म्हणजे झरा या शब्दातील झ या वर्णाचं उच्चारस्थान दंत तालव्य. एवढं जेवढं मी जे आता बोललो त्यात दोनच वाक्य जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी उत्तर चुकत नाही. छ छ झ झ याचा उच्चार जर अयुक्त होत असेल, अयुक्त होत असेल तर दंत तालव्य, बिनधास्त लिहून टाक. आणि य युक्त होत असेल तर त्याला तालव्य. ओके, डाऊट क्लिअर. आणि एवढंही सांगून पुढचंही सांगितलं काय, उच्चार जर दोन्ही प्रकारे होत असेल तर तो शब्द वाक्यात देते, आणि तेव्हा मात्र आपल्याला निश्चित करता येते तो तालव्य आहे की दंत तालव्य. डाऊट क्लिअर. आता प्रश्न चुकता कामा नाही, कशावर, तालव्य आणि दंत तालव्य. जावाई, सांग बरं यात काही, जावाई, जावाई काय आला, आ आला म्हणजे इनडायरेक्टली अयुक्त आहे, अ किंवा आ चालते, काही अडचण नाही. जावाई या शब्दातील ज या वर्णाचं उच्चारस्थान काय, तालव्य बी पर्याय आहे, दंत तालव्य बी. अयुक्त आलं, आयुक्त आलं म्हणजे याचा अर्थ ते काय असलं पाहिजे, दंत तालव्य आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट एखादा शब्द आणखी देऊ का, चंचल. चंचल नाही म्हणत आपण, काय म्हणतो, चंचल, य युक्त आलं, याचा अर्थ चंचल या शब्दातील च या वर्णाचं उच्चारस्थान काय, य युक्त आलं म्हणून त्याला म्हणतात तालव्य. डाऊट क्लिअर, चुकता कामा नाही. ओके, चलो पुढचं वर्णाचं उच्चारस्थान आहे मूर्धन्य वर्ण. याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला, मूर्धा याची व्याख्या विचारली होती. कठोर तालू, दाताच्या वरील, आतील, हे पाय इथं बोट घालून पाय, दाताच्या वरील खरखरीत जो भाग आहे त्याला म्हणतात कठोर तालू. आणि त्याच्यावर जो आहे, काही स्पेस सोडून, जागा सोडून त्याच्यावर जो आहे त्याला मृदू तालू म्हणतात. मग कठोर तालू आणि कोमल, कोमल म्हणजे मृदू तालू, यामधील भागाला मूर्धा म्हणतात. आणि ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचं टोक मूर्धेला स्पर्श करते, मूर्धेला म्हणजे दाताच्या वर जो खरखरीत भाग, करून पाय तू, होत नाही का तुझ्या उच्चार, तुझ्या तोंडात फाळशील मग याचा अर्थ, करून पाय ना, नॅचरली उच्चार. आता ओळखायचे कसे, रू हा स्वरियक, उच्चार करून बाबर काय होते, रू 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 रू, कुठे जाते जिभेचं टोक, दाताच्या वर जाते. आणखी कोणता वर्ग येते, ठ चा वर्ग येते, ठ ठ ड ढ न. मग आणखी लक्षात काय ठेवायचं, रूला लागून लक्षात ठेवायचं र श ळ, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं. एवढे वर्ण आहेत जे मूर्धन्य आहेत. तुम्ही नॅचरली उच्चार करा, 100% जिभेचं टोक तिथंच जाते. रू दाताच्या वर लागलं, र श ळ, कर कर बोंबल तू, पाय काय होते पाय, र श ळ कुठं जाते, जिभेचं टोक दाताच्या वरील बाजूला जाते, याचा अर्थ ते मूर्धन्य वर्ण आहेत. बरोबर, राईट का. आणि ट वर्गातील सर्व वर्ण, काय म्हटलं मी, ट वर्गातील सर्व वर्ण, ट ठ ड ढ न, हे सर्व काय आहेत, मूर्धन्य वर्ण आहेत. ओके, याच्यावर आणखी मागच्या याच्यावर एक प्रश्न विचारला होता, आठवते का तुम्हाला, PYQ मध्ये प्रश्न विचारला, वर्षध्वनी म्हणजे काय, असा प्रश्न विचारला होता. वर्षध्वनी म्हणजे काय, तर वर्षध्वनी म्हणजे काय, तर दंत तालव्य वर्णाला वर्षध्वनी असंही म्हणतात. हे वाक्य लक्षात ठेवलं पाहिजेत. आणि प्रश्न आलेला आहे, त्याच्यावर प्रश्न आला तर तो डबल रिपीट होऊ शकते, विसरता कामा नाही. काय पाहत होतो आपण, मूर्धन्य वर्ण, कठोर तालू, रिकामी जागा येऊ शकते, आलेला प्रश्न आहे. कठोर तालू आणि मृदू तालू म्हणजे कोमल तालू, यामधील भागाला रिकामी जागा म्हणतात, मूर्धा म्हणतात. आणि ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचं टोक हे मूर्धेला स्पर्श करते, म्हणजे दाताच्या वरील ज्या खरखरीत रखरखीत भागाला स्पर्श करते, त्याला मूर्धन्य वर्ण म्हणतात. मूर्धन्य स्वर कोणता, एकच आहे, तो ऋषीचा रू. त्या व्यतिरिक्त त्याला लागून येणारे लक्षात ठेव भावा, र श ळ. आणि कोणता वर्ग, ट ठ ड ढ न, हे सर्व मूर्धन्य वर्ण आहेत. आता हे एवढं सांगून तुला जर कळत नसेल तर भाऊ मग आता कुठेतरी याची टेस्टिंग करावी लागेल आपल्या माइंडची. बरोबर, दंत्य वर्ण, दंत्य म्हणजे दात. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचं टोक, जिभेचं पात हे दाताला स्पर्श करते. दाताला म्हणजे बाहेरून कुठून आणावं, दाताच्या आतील बाजूला स्पर्श करते,
त्याला म्हणतात दंत्यवर्ण. ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचे टोक दाताच्या वरील बाजूला स्पर्श करते त्याला म्हणतात दाताच्या वर म्हणजे आतील बाजूला, त्याच्याही वर गेला त्याला मूर्धा म्हटलं होतं. मग आता दंत्य वर्ण कोणते आहेत? लू हे एक स्वर जे आहे लू, लूचा उच्चार करा. काय होते पहा बरं. लू बरोबर दाताचं टोक, सॉरी जिभेचं टोक दाताला लागते, पाहून घे. लू. त वर्ग कर उच्चार दंदन. काय होते पाय? त थ द ध न. बिनधास्त उच्चार करा. काय होते पहा. लू. त ची लाईन म्हणा, त वर्ग म्हणा. त थ द ध न. कुठं काय होते? दाताच्या आतील बाजूला जिभेचे टोक स्पर्श करते त्याला दंत्यवर्ण म्हणतात. या व्यतिरिक्त आणखी लूला लागून असं लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवण्यासाठी लिहिता लू ल स असं म्हणायचं. लक्षात ठेवणार. लू हा स्वर आहे कोणता? दंत्यवर्ण. पण लक्षात ठेवायला कसं सोपे ठेवलं मी इकडे, जसं मूर्धन्य कसं सांगितलं, रू र श ळ आणि ट चा वर्ग सर्व. विषय क्लोज. आता दंत्य म्हणजे दात. लक्षात कसं ठेवायचं? लू ल स. सोपं आहे लक्षात ठेवायला. लू ल स आणि त चा वर्ग सर्व. त थ द ध न हे सर्व कोणते आहेत? हे दंत्यवर्ण आहेत. नंतर वर्णाचं उच्चार पाहत असताना पुढचं आहे ओष्ठ्य वर्ण. अतिशय सोपा आहे. ओष्ठ्य म्हणजे ओठ. ज्या वर्णाचा उच्चार करताना ओठांची जास्तीत जास्त हालचाल होते, ओठ एकमेकांना स्पर्श करतात, त्यांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. उ उ हे दोन स्वर कर उच्चार पाय. काय होते? उ उ ओठ एकमेकांना स्पर्श करतात. म्हणजे ओष्ठ्य स्वर कोणते? तर उ उ हे ओष्ठ्य स्वर आहेत. या व्यतिरिक्त प वर्गातील सर्व वर्ण उच्चार करून पहा. प काय होते पहा बरं. प फ ब भ म काय होते? जी व्यंजन आहेत त्याचा पाय मोडायचा. प फ ब भ म काय होते? ओठ एकमेकांना स्पर्श करतात म्हणून यांना काय म्हणतात? ओष्ठ्य वर्ण. दोन्ही ओठांचा उपयोग करून आपण जे वर्ण उच्चारतो त्यांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. ओष्ठ्य स्वर कोणते? प्रश्न येऊ शकते. खालीलपैकी ओष्ठ्य स्वराची जोडी कोणती? उ उ. किंवा प वर्गातील वर्ण हे रिकामी जागा या गटात मोडतात तर ओष्ठ्य वर्ण. किंवा डायरेक्ट येऊ शकते प या वर्णाचं उच्चारस्थान काय? ओष्ठ्य वर्ण. प फ ब भ म हे सर्व काय आहेत? हे ओष्ठ्य वर्ण आहेत. त्या पुढचं सांगायचं कंठ तालव्य वर्ण. कंठ तालव्य. कंठ म्हणजे गळा आणि तालू तर मगाशी पाहिलंच आपण. म्हणजे कंठाचा आणि तालूचा काय म्हणत आहोत? कंठ आणि तालू या दोन्ही भागाचा जर समावेश होत असेल तर त्याला कोणते वर्ण म्हणतात? त्याला म्हणतात कंठ तालव्य वर्ण. कंठ तालव्य वर्ण लक्षात ठेवायचे कसे? दोन संयुक्त स्वर ये आई आणि ॲ एवढं लक्षात ठेवावं लागेल. काय म्हणत आहोत? दोन संयुक्त स्वर पहिले ए आई हे कंठ तालव्य आहेत आणि त्यामध्ये एक ॲ एवढं लक्षात ठेवायचं. हे काय आहे? कंठ तालव्य. कंठ आणि तालू या दोन्ही भागाचा समावेश होताना कंठ तालव्य असे वर्ण त्याला म्हणतात. कंठ तालव्य स्वर कोणते? ए आई आणि एक स्वर आहे कोणता? ॲ. ओके, तिन्ही स्वरच आहेत, हे संयुक्त स्वर आहेत. बरोबर आहेत का? ए आई आणि ॲ हे कंठ तालव्यमध्ये येतात. आणि या पुढचा जे कंठौष्ठ आहे, कंठ तालव्यानंतर कंठौष्ठ येते. कंठ अधिक ओठ त्यामध्ये काय होते? ओ औ आणि अ. ए आई हे कंठ तालव्यामध्ये आणि याच्या पुढचे येणारे ओ औ हे कंठौष्ठ आहेत. ॲ हे कंठ तालव्य आहे तर ॲ मध्ये लागून येणारा अ हा कंठौष्ठ वर्ण आहे. कंठौष्ठ याच्या नावातच शब्दात आहे ना कंठौष्ठ म्हणजे काय? कंठ बी आहे आणि ओठ पण आहे, याच्या मिळून बनते कंठौष्ठ. कंठ अधिक ओठ या दोन्ही भागाचा समावेश ज्या वर्णाचा उच्चार करताना होतो त्याला कंठौष्ठ वर्ण म्हणतात. उच्चार करून पहा. ओ औ कंठ तर आहेच, ओ औ ओठ पण येतात आणि अ येते भाऊ. म्हणजे कंठौष्ठ वर्ण कोणते? स्वर कोणते? ओ औ हे दोन संयुक्त स्वर आणि आणखी एक स्वर कोणता? अ. हे कोणते वर्ण आहेत? हे कंठौष्ठ वर्ण आहेत, विसरता कामा नाही. समजलं का? म्हणजे लक्षात कसं ठेवायचं पहा, लक्ष द्या. कंठ तालव्य काय सांगितलं मी? कंठ तालव्य याच्या आधी ए आई ॲ हे कंठ तालव्य. आता म्हणत आहोत मी कंठौष्ठ वर्ण. कंठौष्ठ म्हणजे कंठ बी आला पाहिजे आणि ओठाची हालचाल झाली पाहिजे. ओ औ अ हे कंठौष्ठ वर्ण आहेत. डाऊट क्लिअर? नेक्स्ट
दंत्यौष्ठ्य वर्ण, दंत्यौष्ठ्य काय होईल? दंत्यौष्ठ्य, दंत म्हणजे दात आणि ओष्ठ्य, ओष्ठ्य म्हणजे ओठ. हे इथं लिहिलं मी वर, दात आणि ओठ म्हणजे दंत्यौष्ठ्य. नावातच आहे. काय म्हटलं? दात आणि ओठ म्हणजे काय होते? दंत्यौष्ठ्य. दात व ओठ दोन्ही भागाचा समावेश ज्या वर्णात होतो त्याला दंत्यौष्ठ्य वर्ण म्हणतात. प्रश्न आलेला आहे, खालीलपैकी दंत्यौष्ठ्य वर्ण ओळखा. एकमेव एकच लक्षात ठेवायचा आणि तोच आहे कोणता? तर व याला म्हणतात दंत्यौष्ठ्य वर्ण. व या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं? तर लक्षात ठेवा, दंत्यौष्ठ्य. व दात, दाताला बी जिभेचं टोक लागते आणि ओठाची हालचाल होते व, म्हणून व ला म्हणतात दंत्यौष्ठ्य वर्ण. आणि शेवटचं नासिका वर्ण किंवा नासिंक्य वर्ण. या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो म्हणून त्यांना नासिंक्य वर्ण म्हणतात. म्हणजे नासिंक्य वर्ण कोणता? आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विचारलं अनुनासिक जे आहेत त्याचा उच्चार सुद्धा हा नासिंक्यद्वारे म्हणजे नाकाद्वारे होतो, ते सुद्धा याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. यात काही तिळमात्र शंका नाही. पण मुख्य याच्यामध्ये हा कशामध्ये लिहायचा? नासिंक्य वर्ण. काय शिकलो आपण? वर्णाची उच्चारस्थाने. मूळची 9, आता त्यात आपण ऍड केला कोणता? बरोबर, राईट का? म्हणजे लक्षात कशी ठेवायची बा? एकदम सोपा आहे. आपण किचकट करतो, एखाद्या सोप्या बाबीला आपण किचकट करतो. वर्णाची उच्चारस्थानं पाहत असताना पाहिलं आपण कंठवर्ण. लक्षात ठेवायचं, कंठ वर्ण पाहत असताना पहिले स्वर लक्षात ठेवायचे. कंठ स्वर कोणते? आ. कोणता वर्ग? क. मग क म्हटल्यावर क, ख, ग, घ, न. या व्यतिरिक्त ह आणि या व्यतिरिक्त लागून येणारा आ. मधला आ, हे झालं कंठ. नंतर पाहिलं आपण तालव्य. तालव्य स्वर कोणते आहेत? ई. कोणता वर्ग? च, छ, ज, झ, न. या व्यतिरिक्त य, श. हे कोणते आहेत? तालव्य. त्याच्यानंतर दंत तालव्य. दंत म्हणजे दात, सॉरी, तालव्य नंतर दंत तालव्य. बरोबर आहेत का? कोणते येतात सांगितलं तुम्हाला? च, छ, ज, झ. हे तालव्य बी आहेत आणि हे दंत तालव्य बी आहेत. बरोबर. जर च, छ, ज, झ या शब्दाने, या अक्षराने जर एखाद्या शब्दाची सुरुवात होत असेल, त्याचा उच्चार जर य युक्त होत असेल तर त्याला तालव्य. फिट य युक्त होत असेल तर तालव्य आणि अयुक्त होत असेल तर त्याला दंत तालव्य. शिकलो आपण. मग कंठ झालं, तालव्य शिकलो, दंत तालव्य. त्याच्या पुढे आपण पाहिले मूर्धन्य वर्ण. मूर्धा म्हणजे सांगितलं दाताच्या वरील खरखरीत भाग आहे त्याला मूर्धा म्हणतात. बरोबर. मूर्धन्य स्वर कोणता? ऋषीचा रू. हा एक त्याला लागून येणारे, लगेच लक्षात ठेवा, र श ळ. रू, र श ळ. कोणता वर्ग? ट चा वर्ग. ट, ठ, ड, ढ, न. हे मूर्धन्यमध्ये येतात. ओके. मूर्धन्य नंतर पाहिलं आपण दंत. दंत म्हणजे दात. सोपा आहे. लू हा एक स्वर दाताच्या आतील बाजूला स्पर्श करते म्हणून त्याला नाव दिलं दंत्यवर्ण. लू हा एक स्वर, त्याला लागून येणारं लस लगेच लक्षात ठेवायचं. लू, लस. आणि आणखी कोणती? पुढचं कोणतं? त, थ, द, ध, न. जिभेचं टोक दाताच्या आतील बाजूला स्पर्श करते म्हणून त्यांना दंत्यवर्ण म्हणतात. पुढचं कोणतं पाहिलं? ओष्ठ्यवर्ण. ओष्ठ्य म्हणजे ओठ. ओठाची एकमेकांना हालचाल होते, स्पर्श होते, त्याला ओष्ठ्यवर्ण म्हणतात. कोणते स्वर? उ, दोन स्वर. पहा ना, उ होते का नाही? प, फ, ब, भ, म. एवढेच वर्ण कोणते आहेत? ओष्ठ्यवर्ण. नंतर पाहिले आपण कंठ तालव्य वर्ण पाहिले. कंठ तालव्य मध्ये संयुक्त स्वर ए, ऐ आणि त्याला लागून येणार ऍ. त्याच्यानंतर कंठौष्ठ्य पाहिले. कोणते? दोन संयुक्त स्वर ओ, औ, त्याला लागून येणार अ. कंठौष्ठ्य झालं. त्याच्यानंतर दंत्यौष्ठ्य तर सोपा एकच आहे. कोणतं? व. आणि नासिका वर्ण कोणता आहे? तर ओके. काय पाहिलं आपण? वर्णाची उच्चारस्थाने. सोपा आहे का? समजलं का? आणि पाठ करावं लागते. समजावून तर सांगितलं आपण. तुम्हाला असाही प्रश्न येते बा, वर्षध्वनी म्हणजे काय? ते सांगितलं मी कशाला म्हणतात. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला विचारलं कठोर तालू आणि कोमल तालू यामधील भागाला रिकामी जागा म्हणतात, मूर्धा असं म्हणतात, येऊ शकते. आणि प्रश्न जर आला तर तिथं काही भाऊ उच्चार करून पाहायचं नाही. जिभेचं टोक आणि भाऊ काहीच नाही उच्चार करून पाहायचा. डायरेक्ट दणकणी डोक्यात असलं पाहिजे. फिट प्रश्न विचारला. कारण इथं लक्षात राहते. हे आपण इथं डोळ्यासमोर आहे, आपण ते सिरीजनं लक्षात ठेवतो म्हणून लक्षात राहते. पेपरात काय अख्खे सगळं ग्रहण तारे एकच होते ना. डायरेक्ट जर पाठ असेल आपल्या, जरी विचारलं समजा, काय प्रश्न विचारू शकते? व या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं? न पाहता सांग. ऐ व या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं? लगेच आलं पाहिजे. व म्हटलं तर दंत्यौष्ठ्य आहे. बस असंच येणार. प्रश्न 5 थोडी येणार. आला तर एकच येणार नाही. तर अ या वर्णाचं उच्चारस्थान कोणतं? आता आपल्याला माहित झालं पाहिजे ऍ कशात आहे. ऍ कशात आहे? ऍ हा कंठ तालव्यमध्ये आहे तर अ हा कंठौष्ठ्यमध्ये येते. माहित असलं पाहिजे.
या अम आणि आ. कधी कधी असाही प्रश्न येते स्वरादीचं अम या स्वरादीचं उच्चारस्थान कोणतं? अमचं नासिकावर्ण. आणि आ याला हे कशामध्ये येते? कंठवर्णामध्ये येते. कधी कधी एखादा वर्ण देणार नाही, डायरेक्ट येणार तुम्हाला ह हा महाप्राण असून त्याचं वर्णाचं उच्चारस्थान कोणतं? ह. आता महाप्राण विचारलं, महाप्राण ह, महाप्राण वर्ण नाही म्हटलं दादा, ह या महाप्राणचं उच्चारस्थान काय आहे? ते कंठवर्ण आहे. कारण कंठेमध्ये कोणते सांगितले आपण? अ आ दोन स्वर, क वर्गातील सर्व क ख ग घ न, ह आणि अम आ मधला जो विसर्गासारखा आहे तो. ही झाली आपली वर्णाची उच्चारस्थाने. समजलं असेल नक्कीच. आणि एक दोन वेळा रिकॉल करून पहा, लिहून पहा. आपण एक कोरं पेज घ्यायचं, मनानं टाकायचं, बरोबर वर्ण कंठ तालव्य दंत तालव्य मूर्धन्य ओष्ठ लिहायचं आणि आपल्याला किती आठवतात ते लिहून पहा. नक्कीच तुम्हाला 100% उत्तर येईल. आणि जर एखाद्या वेळेस विस्मरण झालं याचं, तर 10-15 दिवसातून याचं रिव्हिजन केलं पाहिजे. नक्कीच भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.